म्हणजे? अगं म्हणजे तुझ्या आता अधिपतीमध्ये कायच कॉमन नाही ना. तुला नवरा बी तर शिकलेला हवा होता. आपल्याला जे पाहिजे ते नेहमी मिळतच असं नाही ना. तुझी काही मजबुरी आहे का? माझी फॅमिली. काय? नाही काही नाही, जाऊ दे. हे काय आहे? विसरलेच. इथे सुरू होईल ना आता, लवकर तयार हो. चनिया चोली? हा, हेच दिलंय मावशीनं. नाही पण साखरपुड्यासाठी साडी योग्य राहील ना? मास्तरीला म्हणावं सूर्यवंशांची सून पारंपरिक वेशात पाहिजे. ते परकर पोलक फॅशन बिशन असलं काही नग. काकूबाई आहे का ग तू? नाही तसं नाही, पण विधींसाठी मला वाटतं साडीच पाहिजे. अगं यात जास्त चांगली दिसशील. ठीक आहे, भुवनेश्वरी मॅडमची इच्छा असेल तर तुमची मर्जी. तिथं आहेच. लवकर तयार होऊन या. हा काय अवतार आहे हिचा? आम्ही तुला साडी दिली होती ना व? वय मी सांगितलं तिला की ही असली कपडे घालण्याचा रिवाज नाही आपल्याकडे. साडी नेसायला पाहिजे. मग काय झालं त्याचं? साडी का नाही नेसली? नाही म्हणली ती. तू दिलेली साडी नेसायला नाही म्हणली ती. तिला आवडली नाही असं म्हणत होती. नाही म्हणली म्हणजे? एवढी जड साडी नेसायला नाही म्हणली. रीत असते ना व, मुलाकडची साडी देतात नवरीला, तीच साडी नेसावी लागते. आणि जड म्हणजे सोन्याची जर आहे तिला. हा, मी लई समजावलं तिला, पण ऐकलंच नाही तिनं माझं. चन्या चोलीचा हट्टच धरून बसली. मग मी तरी काय करणार ना. गुरुजींना थांबवतो आम्ही. तू तिला परत घेऊन जा. अजून एक साडी घेतली आहे आम्ही. जा, तिला नेसायला सांग. पण माझं ऐकत नाही ग मावशी. ती चौथाच घोडं पुढं दामटी होती. तिला सांग आम्ही सांगितलंय. गप गुमान नेस म्हणावं. जा, घेऊन जा तिला आणि साडी नेसून ये म्हणावं. पण मावशी मुहूर्त. अगे चंची, कुठं 7 जन्म लगीन टिकवायचंय, तेव्हा मुहूर्त झाला पाहिजे. गप्पस, मुहूर्त सोडून दे. आणि मावशी जे सांगते ते कर. घेऊन जा तिला. थांब थांब थांब. काय झालं? तुम्ही बसता का? मला जरा बोलायचंय. अगं आधी मावशीच म्हणली का चन्या चोली घालू दे, पण आता साडी नेस म्हणती. मग मी तेच तर म्हटलं होतं. वय की, पण मावशीला नाही का तू यात चांगली नाही दिसत असं वाटतंय. पण मुहूर्त? तू कुठं अगदी जीव जडला म्हणून लग्न करते. अगं असं मावशी म्हणली. बदलावं लागला. साडी कशी काय फाटली असेल? झाली का तयारी? अयो, अजून तयारी नाही झाली बाई तुझी? फाटली? फाटली का फाडली? म्हणजे? कारण जेव्हा आणलेली तेव्हा नवी कोरी हितच अशी ठेवलेली आणि आता फाटली. म्हणजे तू कशाला फाडेन साडी? तुला नेसायची नसेल म्हणून. मला का नेसायची नसेल? कारण तुला लग्न करायचं नसेल म्हणून. तुला कोणी सांगितलं मला लग्न करायचं नाही म्हणून?
ऐकलं ना मी. मला लग्न करायचं नव्हतं तेव्हा मी नाही म्हटलं. आता मी होकार दिलाय म्हणून होतंय हे लग्न. पण मग आत्ता साडी कुठनं आणणार? आणि ही अशी फाटकी साडी नेसून बी तू बाहेर जाऊ शकत नाही. मुहूर्त बी टळून चाललाय. ये ये ही साडी नेस. ही साडी कुठनं आणली? आई त्या याला असं काहीतरी होऊ शकतं. म्हणताना भुई नेहमीच तयारीत असते बघ. हा पोरी ही साडी नेस. साडी नेस. चंचे तुझं काय काम आहे इथं? अगं पर आजी. अगं चल चल तू हो बाहेर. अगं तू लवकर तयार हो. अगं आजी. पिंकी लवकर तयार कर तिला. अगं आजी. अगं चल म्हणलं ना तुला. माझं. हे माझी मालन ग तिच्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं शुद्ध बुद्ध हरली ग हरली शुद्ध बुद्ध हरली ग. अरे हे जादू घडली तुझ्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुध बुध हरली हरली सुध बुध हरली मन जुळली दरबळली ऋतू फुलली लहाडा नवसाची ओढ रुजली रात सुजली अन झाली चांदी दिवसाची. भिनली 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 कशी गोडी जीव भुलला जीव भुलला रो. जीव भुलला जीव भुलला रो. मनी असा चांदे तुझा भुलला रो. हरैया 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 हरैया. दोघांनी पाटावर बसा. ताई आलेच म्या. चला नमस्कार करा. दोघांनी गणपती ध्यान करा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. हॅलो, हॅलो दुर्गेश्वरी मॅडम. कोण बोलतंय? अहो मी कमल. कोण कमल? कमल मी तुमच्या घरी आलो होतो ना. अक्षराशी लग्न ठरलंय माझं. ठरलंय? हो तुम्ही नाही का आला होतात आमच्या लग्नाला, आठवतंय? हा ते पर ते तर मोडलं की. हा म्हणजे ते मोडलं पण आता परत ठरतंय. ठरायलंय? कसं कसं ठरायलंय? म्हणजे अहो त्या अक्षराचं हिकडं लगीन लागायलंय. काय? कुणा बरोबर? त्या 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 सर्वज्ञ बरोबर? कोण सर्वज्ञ? नाही म्हणजे कुणा बरोबर लग्न होतंय तिचं? अधिपती बरोबर. काय? तुम्ही गणरायांना पुष्प अर्पण करायचं आहे. गंग गणपतये नमः. पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. गंग गणपतये नमः.
चला, आपली पूजा संपन्न झालेली आहे. तुम्ही आता जागेवरती जाऊन बसू शकता. अशा तऱ्हेने आपला विधी संपन्न झालेला आहे. आता वधूवरांनी एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू करूया. थांबा थांबा. हा साखरपुडा होऊ शकत नाही.